नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय स्पिरिट गाईड्सने असा दिलेला आहे की मेसेजेस अबाउट युअर नेक्स्ट 7 डेज. इथे 30 डेज आहे, पण आपण नेक्स्ट 7 डेजसाठी करणार आहोत, जून आपला मे एंडिंगपर्यंत. सो हे पुढचे 7 दिवस कसे जाणार आहेत ते आपण पाहायचे. त्यासाठी मी इथे 3 पाइल्स सिलेक्ट करेन. ओके, यांना मी 3 रून्सचं कार्ड पण आत्ताच ड्रॉ करते. पाइल नंबर 1 साठी हे रून आहे, पाइल नंबर 2 साठी हे रून आहे, आणि पाइल नंबर 3 साठी हे. ओके, सो पाइल नंबर 1 साठी विक्ट्रीचं कार्ड आहे. पाइल नंबर 2 साठी सिक्रेट, आणि पाइल नंबर 3 साठी प्रोटेक्शन. पाइल नंबर 1 साठी एमेथाइस्ट हा क्रिस्टल आहे, एमेथाइस्ट. पाइल नंबर 2 साठी रेड जास्पर, रेड जास्पर. आणि पाइल नंबर 3 साठी ॲमेझोनाइट. हे क्रिस्टल्स आहेत. सो या सायन्सवरून किंवा मग क्रिस्टलवरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सिलेक्शन इंट्युटिव्हली करा. एक किंवा एकापेक्षा जास्त पाईलसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो हा नेक्स्ट आठवडा असं म्हणता येणार नाही आहे, आठवडा बरा आधीच सुरू झाला आहे, पण हे पुढचे 7 दिवस, मे महिन्याचे 7 दिवस कसे जाणार आहे ते आपण पाहू. इनफॅक्ट हे टाईमलेस रीडिंग आहे. जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्यावेळेपासून, त्या दिवसापासून पुढचे 7 दिवस असं कन्सिडर करा. सो आता आपण रीडिंगला स्टार्ट करूया. हा टॅरो डेक वापरणार आहे मी. फाईल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. तुमचा क्रिस्टल आहे एमेथाइस्ट, आणि विक्ट्रीचं कार्ड तुम्हाला आलेलं आहे. तुमचा रून आहे हगालाच रून, आणि त्याचे कीवर्ड्स आहेत, हा सायकल रून आहे. त्याचे कीवर्ड्स आहेत डिस्ट्रक्शन, चाउल्स, इंटरफिअरन्स, ट्रान्सफॉर्मेशन, मिसफॉर्च्यून, डिस्ट्रप्टिव्हनेस, नॅचरल फोर्सेस, एलिमेंटल पॉवर, इलनेस, unexpected problems, frustrating time, change, freedom, invention and liberation. Old must be dismantled for new creation. आणि याला रिव्हर्स मिनिंग काहीच नाही आहे.
बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. याला आपण हाऊस नंबर देऊया. फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, थर्ड हाऊस, फोर्थ हाऊस, फिफ्थ हाऊस, सिक्स्थ हाऊस, सेवन्थ, एथ, नाईन्थ, 10th, 11th आणि 12th. आज आपण चार्ट तो वापरणार नाही आहोत, आपण डायरेक्टली टेबलवरतीच घेणार आहोत कार्ड्स. सो ॲज पर हाऊस ही कार्ड्स आहेत. फर्स्ट हाऊसला द लवर्सचं कार्ड आलेलं आहे, ऑलरेडी आलं आहे ते वरती. सेकंड हाऊसला क्वीन ऑफ कॉईन्सचं आहे कार्ड, म्हणजे क्वीन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे सेकंड हाऊस धनस्थानामध्ये. तृतीय स्थानामध्ये द सनचं कार्ड आहे, जे तुमच्या पराक्रमाचं हाऊस आहे तिथे तुमचं सनचं कार्ड आहे. पॉझिटिव्ह कार्ड, पराक्रम, लांबचे प्रवास, आपले जवळचे प्रवास, डे टू डे लाईफ. तुमचं 5 ऑफ वॉन्ड हे 4th हाऊसला आलेलं आहे. द क्वीन ऑफ स्वॉर्ड्स 5th हाऊस आहे. 6th हाऊसला 8 ऑफ कप्स, 7th हाऊसला 2 ऑफ कप्स, 8th हाऊसला पेज ऑफ कप्स, द व्हील ऑफ फॉर्च्यून 9th हाऊसला आहे. फोर ऑफ कप्स 10th हाऊसला आहे. सेवन ऑफ कप्स 11th हाऊसला आहे. आणि द मॅजिशियन 12th हाऊस. बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ वॉन्ड. फर्स्ट हाऊसला द लवर्सचं कार्ड आणि अपोजिट 7th हाऊसला म्हणजे कुंडलीतल्या सप्तम स्थान, जोडीदाराचं स्थान, अपोजिट हाऊस हे 2 ऑफ कप्स आहे. दोन्ही कार्ड हे तुमचं एक प्रेम रिलेशनशिप दाखवतं, प्रेमासंबंधी आहे ती दोन्ही कार्ड्स. बघा, द फर्स्ट हाऊस द लवर्सचं कार्ड आहे. लवर्सचं कार्ड काही वेळा चॉईस पण दाखवतं. लवर्सचं कार्ड हे एक प्रेमसंबंध पण दाखवतात किंवा एक मनामध्ये प्रेम असणं. आता फर्स्ट हाऊस म्हटल्यानंतर हे तुमचं व्यक्तिमत्व आहे. फर्स्ट हाऊस हे नेहमी व्यक्तिमत्व दाखवतो, तुमचा एक दृष्टिकोन. सो तो एक रोमॅन्टिक असेल असं दाखवतं आहे. दुसरं 7th हाऊसमध्ये 2 ऑफ कप्सचं कार्ड आहे. 7th हाऊस आपल्या जोडीदाराचं असतं, वैवाहिक जोडीदार, सगळ्या प्रकारचे जोडीदार आपले बघितले जातात. सो एक पुढचा आठवडा बहुतेक रोमॅन्टिक असेल असं या 2 कार्ड्सवरून तरी वाटतंय.
जोडीदाराशी संबंध चांगले असतील, एक जुळवून घेण्याची एक ॲटिट्यूड असेल. दुसरं सेकंड हाऊस हे आपलं धनाचं स्थान आहे, आपल्या संपत्तिक स्थिती दाखवणारं स्थान आहे. तिथे क्वीन ऑफ कॉईन्स आहे, क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे. सो ते एक पॉझिटिव्ह आहे. इनफॅक्ट सेकंड हाऊस म्हटल्यानंतर पूर्ण एक कौटुंबिक सौख्याचा पण विचार होतो. तो एक या स्थानावरून तुमचं एक डाएट किंवा एक तुमचं भोजन किंवा तुमचा आवाज, एक काही वेळा एखाद्या एक पैसा, हे धनस्थान आहे. सो एक धनाचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती जी आहे ना, ती या स्थानावरून दिसते. सो सेकंड हाऊसमध्ये क्वीन ऑफ पेंटॅकल्स, तुमचा पुढचा आठवडा एक आनंदात जाणार आहे. मीन्स धनाच्या बाबतीत ते चांगलं असणार आहे. तुम्ही एक तुमचं वैभव उपभोगाल असं काहीच दिसतं आहे. कारण क्वीन ऑफ कॉईन्स जी आहे ती एक जे भौतिक लाईफ तिने उभं केलेलं आहे, जे मॅनिफेस्टेशन केलेलं आहे तिने, नवीन निर्मिती, जे काही तिने भौतिक आयुष्यामध्ये जे काही तिने मिळवलं आहे त्याचा ती उपभोग घेते. आणि सो सेकंड हाऊसमध्ये असं दिसतं आहे की एक पुढचा आठवडा, जर पुढचा आठवडा म्हणता येणार, पुढचे जे 7 दिवस आहेत ह्या मंथ एंडिंगपर्यंत एक तुमचे एक चांगले जाणार आहेत. एक लाईफ कदाचित एक आयुष्याचा एक आनंद मिळवाल तुम्ही. चांगलं कदाचित घरी पक्वानं शिजेल. हेही दिसते की धनासंबंधी काही गोष्टी असतील तर त्या मार्गी लागतील. कारण एक क्वीन ऑफ कॉईन्स हे सगळ्या डिझायर्स पूर्ण होतील. तुमच्या डिझायर्स दाखवते. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत ना, कौटुंबिक सौख्य म्हणाल ना, तर तुम्हाला मिळेल भरभरून. सो कुटुंबाच्या दृष्टीने चांगला आहे. इलेवन्थ हाऊस लाभाचा जर विचार केला ना, तर 7 ऑफ कप्सचं कार्ड आहे इथे. 7 ऑफ कप्सचं कार्ड ऑपॉर्च्युनिटीज दाखवतं. सो लाभाच्या पण ऑपॉर्च्युनिटीज ओपन होणार आहेत तुम्हाला. लाभ पण तुम्हाला होईल, प्राप्त होईल असं काहीसं दिसतंय. थर्ड हाऊस जे आपलं रोजच्या छोट्या मोठ्या प्रवासांचं असतं किंवा आपल्या लहान भावंडांचं आहे म्हणा, किंवा एक मानसिक स्थिती ते, किंवा पराक्रम, धाडस, कर्तृत्व हे दाखवणारं थर्ड हाऊस आहे. तिथे सनचं कार्ड हे पॉझिटिव्ह आहे, अफर्मेशन आहे. सो सनचं कार्ड हे तुमच्या त्या थर्ड हाऊस रिलेटेड गोष्टीमधल्या ना सगळ्या जे निगेटिव्हिटी आहे ना ती दूर करेल. त्यामुळे ह्या ठिकाणचे ज्या काही गोष्टी आहेत, कम्युनिकेशन म्हणा, तुम्हाला कम्युनिकेट करायचं आहे कोणाशी, एक वर्बल कम्युनिकेशन असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन असेल, प्रवास करायचे असेल छोटे मोठे, तर ते प्रवास कदाचित घडतील खूप चांगले. आणि त्यातून तुम्हाला जे काही इच्छित आहे, मिळवण्याचं आहे, ते तुम्हाला मिळवता येईल. अगदी अपोजिट साईडला व्हील ऑफ फॉर्च्यून 9th हाऊसला आहे, जे भाग्याचं स्थान आहे ना, तिथे व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. सो तिथे, आणि व्हील ऑफ फॉर्च्यून हे 9th हाऊसचंच कार्ड आहे. सो तिथे असल्यामुळे हे जे हाऊस आहे ते पॉवरफुल आहे. सो भाग्याची साथ तुम्हाला या पूर्ण पुढच्या 7 दिवसामध्ये मिळणार आहे. भाग्याची साथ आहे व्हील ऑफ फॉर्च्यून आणि द सन, ह्या 2 कार्ड. आणि तुमची पराक्रम जी हे दाखवत आहे, धाडस, पराक्रम, तिथे सन आहे म्हटल्यानंतर पूर्ण आठवडा जे तुम्ही इच्छित आहे, जे तुम्ही कराल, मिळवण्याचा प्रयत्न कराल, ते तुम्ही मिळवाल. त्याला तुमची भाग्याची जोड आहे. हे असं काहीसं दिसतंय इथे.
अष्टम स्थान आहे ना, तिथे पेज ऑफ कप्सचं कार्ड आहे. पेज ऑफ कप्सचं कार्ड बरेचदा एक नवीन एक कुठल्याही बाबतीत एक नवीन मेंटल अप्रोच, कारण कप्स आहेत, सो एक नवीन मेंटल अप्रोच तुम्ही वापरणार. इनिशियली एक नव्या गोष्टीची सुरुवात दाखवते. सो 8th हाऊस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना, तिथे तुमचा एक अप्रोच काहीतरी नवीन मॉडेल वापरणं, नवीन प्रोसिजर वापरणं हे दाखवतं. बिझनेस असेल तर ते पण हे स्थान बिझनेसचं नाही आहे. 8th हाऊस हे मुळातच मृत्यूस्थान आहे. पण मृत्यूस्थान असलं तरी 8th हाऊस हे काही गोष्टीचा एंड, एखादी गोष्ट नवीन सुरू होण्यासाठी काही गोष्टींचा एंड करणं हे 8th हाऊस दाखवतो. सो इथे नवीन सुरुवात आहे. सो कुठल्या तरी बाबतीत 8th हाऊस रिलेटेड काय असं, 8th हाऊसमध्ये तुम्ही ध्यानधारणा असेल, योगक्रिया असेल, किंवा तुम्हाला जर गूढविद्या, अध्यात्म यामध्ये जर रुची असेल तर त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टीमध्ये तुम्ही एक नवीन अप्रोच, एक मानसिक नवीन अप्रोच, कारण हा कप्स आहेत, कप्स हे इमोशन्स दाखवतो, इमोशनल अप्रोच काहीतरी नवीन एक सुरू कराल त्यामध्ये. कारण ही इनिशियल एनर्जी आहे. पेजेसची एनर्जी ही इनिशियल, नुकती सुरुवात झाली आहे, कुठल्या तरी गोष्टीवरती आपण काम करतो आहे, ही एनर्जी आहे. सो पेज ऑफ कप 8th हाऊसला असं दाखवतं. काही वेळा काय होतं, ह्या स्थानावरून डिप्रेशन आणि नैराश्यसुद्धा बघितलं जातं, किंवा जीवनातले अडथळेसुद्धा बघितले जातात. मग अडथळे पार करण्यासाठी किंवा त्या नैराश्यावरती मात करण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळा अप्रोच घेत आहे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. ओके. सो किंवा आता या ठिकाणी सहजपणे मिळणारी एक कमी श्रमाचा पैसासुद्धा बघितला जातो 8th हाऊसमध्ये. पण त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काही वेगळा अप्रोच घेणार आहात का, तर त्याचं आता हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवरती लागू आहे, पण एनर्जी ही आहे. सो हे बघितले आपण, ही 4 हाऊस, ही 6 हाऊस आपण ही 4 घरं बघितलेली आहे आपण. आता 5 ऑफ वॉन्ड आहे ना, 5 ऑफ वॉन्डची एनर्जी ही तसं बघितलं तर ही कॉन्फ्लिक्टची एनर्जी आहे, कारण 5 हा नंबर बरेचदा कॉन्फ्लिक्ट दाखवतो. आणि इनफॅक्ट 4 ऑफ कप्स त्याच्या अगदीच अपोजिट साईडला 10th हाऊस, म्हणजे केंद्रातली ही 2 स्थानं आहेत, त्या दोन्ही ठिकाणी इथे कॉन्फ्लिक्टची आहे एनर्जी, आणि इथे 4 ऑफ कप्स हे काय दाखवतं की तुम्हाला परमेश्वरी मदत आहे, पण तुम्ही झालेल्या दुःखांवरतीच अडून राहिलात, किंवा एक त्याचाच विचार करत राहिलात, एक नवीन येणाऱ्या संधींकडे तुमचं लक्ष नाही आहे, असं काहीसा ही या कार्ड्सवरून तसे अर्थ होतात. पण ते अर्थ इथे लागू नाही आहेत. इथे हे कसं आहे माहिती आहे का, 5 ऑफ वॉन्ड आहे ना, कारण ओव्हरऑल बाकीची सगळी कार्ड्स पाहता 5 ऑफ वॉन्डचं कार्ड आहे ना, हे एक सॅटर्न इन लिओची एनर्जी आहे. म्हणजे जनरॉसिटी, एखाद्याला मनामध्ये कुठलाही एक स्वार्थ न ठेवता मदत करणे, किंवा अनसेल्फिशनेस म्हणता येईल, निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करणे. सो ती एनर्जी तुमच्या 4th स्थानामध्ये. सो 4th स्थान हे तुमच्या मनाची शांती, मानसिक सौख्य, तुमची वृत्ती काय आहे, तुमचं वागणं, तुमचा स्वभाव, एक नैतिकता काय आहे, वृत्ती काय आहे तुमची, तसंच एक तुमचं गृहसौख्य, तुमच्या घरासंबंधीचा विचार, तुमचं वाहन सौख्य मीन्स तुमच्या ज्या मटेरियल सुखसोयी या दृष्टीने, आणि एक तुमचं म्हणता येईल की गृहिणीत्व पण पाहतात या 4th स्थानावरून. सो कारण एक सुखसोयींचा घरचा विचार असतो ना त्या ठिकाणी. सो त्या ठिकाणी तुमचं सॅटर्न इन लिओची एनर्जी आहे. सो तिथे एक जनरॉसिटी असेल, कदाचित तुम्ही घरामध्ये एक म्हणता येईल ना, एक सौजन्य सप्ताह अशा प्रकारचं एनर्जी, की एकमेकांना समजून घे. अगदी त्या पिक्चरवर जाऊ नका, पिक्चर डिफर होतात. प्रत्येक डेक तुम्ही बघितला तर पिक्चर त्याचं डिफर असतं. काही ठिकाणी तुम्हाला एक कॉम्पिटिशन करून उंची गाठणे असाही पण काही ठिकाणी दाखवलं जातं. सो इथे 5 ऑफ वॉन्डची ॲक्च्युअल प्लॅनेटरी एनर्जी ही अशी आहे, सॅटर्न इन लिओ. सो
कारण मुळात तुम्हाला सेकंड हाऊसमध्ये क्वीन ऑफ कॉईन्स आहे. क्वीन ऑफ कॉईन्स उपभोग घेते आपल्या ऐश्वर्याचा. सो ती फुलफिल्ड आहे मनाने, कारण तिने ते सगळं उभं केलं आहे सौख्य एक, आणि त्या धनाचा ती लाभ घेते. सो मग जर सेकंड हाऊस तुमचं मानसिक सौख्य, कौटुंबिक सौख्य जर तुमचं चांगलं आहे, तर तुमचं चतुर्थ स्थान हे जिथे तुमचं मनाचं सौख्य किंवा एक मानसिक आनंद, तिथे कॉन्फ्लिक्ट असणं शक्य नाही. ही तुमची जनरॉसिटी, की किंवा आता तुम्ही सगळं सेटल आहे ना, तर तुम्ही कदाचित जनरसली कोणाला तरी मदत कराल. एक मन असं तुमचं आहे, वृत्ती अशा आहेत की कधीही तुम्ही मदतीला एखाद्याच्या धावून जाल किंवा हे कराल. एक सर्वतोपरी एक म्हणतात ना, सॅटर्न आहे ना, असं सॅटर्न हा काय की एक कर्म करायचं पण अपेक्षा न करणे, ही जी वृत्ती आहे ना, ही सॅटर्नची आहे, ते आहे. आणि अगदी त्याच्या अपोजिट 10th हाऊसला म्हणाल तर 4 ऑफ कप्स आहे. 4 ऑफ कप्स असं दाखवतं इथे ॲक्च्युअल पिक्चरवरून 4 ऑफ कप्सची एनर्जी कशी आहे की तुम्ही जुनं दुःख उघडत बसताय, पण तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी येत आहे त्यांकडे, त्यामुळे दुर्लक्ष होत आहे. ही 10th हाऊसची एनर्जी, 10th हाऊस हे कार्ड तसं सांगतं. पण इथे मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला लाभामध्ये बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी ओपन होत आहेत. लाभस्थान तुमचं चांगलं आहे, धनस्थान चांगलं आहे. ओव्हरऑल तुमचं मानसिक सौख्य पूर्ण पुढच्या 7 दिवसात चांगलं दिसतं आहे. सो 10th हाऊसमध्ये दुसरा पराक्रम धडाडीचं जे आहे ना हाऊस, 3rd हाऊस, तिथे सन आहे, भाग्याची 7 आहे पूर्ण आठवडाभर. सो 4 ऑफ कप्स, हे 4 ऑफ कप्सची एनर्जी ही मून इन कॅन्सर आहे. कर्क राशीमध्ये चंद्र असेल, कर्क राशी मुळातच चंद्राची आहे. सो कर्क राशीमध्ये चंद्र हा बलवान झाला, एक्झॉल्टेड झाला. सो ती फ्रेंडशिपची एनर्जी आहे. सो इथे तुम्ही कर्मस्थानामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, इथे जनरॉसिटीची एनर्जी आहे, अपोजिट स्थानामध्ये फ्रेंडशिपची एनर्जी आहे. प्लॅनेटरी विचार केला तर, डिकॅन्सचा विचार केला तर त्यामुळे एक अप्रोच तुमचा असणार आहे की सगळ्यांशी फ्रेंडली, कुठलंही काम करताना एकत्रितपणे करणं, एकमेकाला मदत करून करणं, हा तुमचा अप्रोच असणार आहे. ही दोन्ही कार्ड सांगतात. 5th हाऊसमध्ये क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आहे. 5th हाऊस मुळात तुमचं संततीचं स्थान आहे आणि एक तुमच्या प्रेमाचं स्थान आहे, प्रेम प्रणयाचं, जिथून बौद्धिक पैसा मिळवला जातो, त्या ठिकाणी क्वीन ऑफ स्वॉर्ड आहे. तो क्वीन ऑफ स्वॉर्ड आहे ना, इमोशन्स नाही आहे तिच्याकडे, किंवा ती तिच्या पर्सनल तिच्या लाईफमध्ये एक प्रॅक्टिकल आहे, खूप रॅशनल थिंकिंग आहे तिचं. इमोशन्स ती पुढे येऊ देत नाही, इमोशनली किल्ला वळवून घेऊ शकत नाही कोणी. आणि प्रेमप्रणयाच्या ठिकाणी क्वीन ऑफ स्वॉर्ड्स आहे. पण इथे प्रथम स्थानामध्ये लवर्स आहे आणि 7th स्थानामध्ये 2 ऑफ कप्सची एनर्जी. सो अप्रोच तुमचा रोमॅन्टिक असणार आहे एक. सो क्वीन ऑफ स्वॉर्ड्सचा अर्थ इथे तुम्ही असा बघा की कदाचित संततीच्या बाबतीत काही गोष्टी तुम्ही करताना प्रॅक्टिकॅलिटी वापराल. तुमच्या मुलांबाळांच्या बाबतीत, त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत म्हणा किंवा काय, अप्रोच प्रॅक्टिकल असेल, थोडा कमांडिंग असेल, किंवा मग रॅशनल असणार आहे. डोमिनेटिंग नाही आहे ही, डोमिनेटिंग नाही आहे ही, हा रॅशनल अप्रोच आहे. ज्या गोष्टी ज्या वेळी करणं गरजेचं आहे त्या करणं, हा अप्रोच आहे हा. सो क्वीन ऑफ स्वॉर्ड तिथे आहे म्हटल्यानंतर दुसरं म्हणजे इंटेलेक्च्युअल लेवलवरती ज्या गोष्टी आहेत ना मिळवण्यासारख्या, ती एनर्जी आहे ही. इथे एक विचारांची क्लॅरिटी आहे. सो पंचम स्थानामध्ये जर बुद्धीच्या जोरावरती जर काही बौद्धिक पैसाचं मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल, काही छंद जोपासत असाल, त्या छंदामधून जर तुम्हाला पैसा कमवण्याचं काही असेल, तर त्या बाबतीत तुम्ही एकदम तुमचा अप्रोच बिझनेस माइंडेड असणार आहे. एकदम रॅशनल अप्रोच, प्रॅक्टिकली वागणार तुम्ही त्या बाबतीत, असं दिसतं आहे. कारण 11th हाऊस लाभस्थानामध्ये 7 ऑफ कप्स ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सो ओव्हरऑल आठवडा खूप छान आहे. आता 8 ऑफ कप्स हे 6th हाऊसमध्ये आहे. 6th हाऊस हे ऋणरोगांचं स्थान आहे, तुमच्या नोकरीचं आहे.
नोकरीपासून मिळणाऱ्या भाग्योदयाचं आहे. सो तिथे 8 ऑफ कप्सची एनर्जी काय दाखवते की तुम्ही आहे त्या गोष्टीवरती सॅटिस्फाईड नाही, काहीतरी पॅशनच्या मागे एखाद्या तुम्ही जाल असं आहे. सो नोकरी धंद्याच्या बाबतीत नोकरीच्या ठिकाणी कदाचित तुम्ही एखादं एक नवीन पर्स्पेक्टिव्ह वापरून काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल किंवा नव्या पद्धतीने एक एक काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा, काही कुठेतरी पॅशन फॉलो कराल तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी. दुसरं काही आजारपण असेल किंवा काय असेल तर त्या बाबतीत अगोदरचा काय उपचार असेल ना तर तो सोडून तुम्ही एक नवीन काहीतरी औषध उपचार, नवीन डॉक्टर करणं किंवा काही वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट फॉलो करणं, ॲलोपॅथिक करत असाल तर होमिओपॅथिक ट्राय करणं, असं काहीतरी करू शकता तुम्ही. सो हे 8 ऑफ कप्स दाखवतो. 12th हाऊसला मॅजिशियनचं कार्ड आहे. मॅजिशियनचं कार्ड 12th हाऊसला मुळात 12th हाऊस हे सगळ्या अडथळ्यांचं आहे हाऊस आणि तुमचं हिडन स्ट्रेंथसुद्धा 12th हाऊस दाखवतं. सो 12th हाऊसचं हे मॅजिशियनचं कार्ड आहे ना, हे मॅजिशियन ॲक्च्युली मॅजिशियनचं हाऊस कोणतं आहे माहिती आहे? 3rd हाऊस, जिथे आता सन आहे. सो तुम्ही 12th हाऊस रिलेटेड काहीतरी कम्युनिकेशन कराल या आठवड्यामध्ये. आता 12th हाऊस हे परदेशागमनाचं स्थान आहे. कोणाला जर बाहेर जावी जाण्याचं असेल किंवा काही स्थानं त्याग करायचा असेल, एका ठिकाणाहून बरंच लांबचा प्रवास म्हणतात ना, तो 12th हाऊस दाखवतो. सो त्या प्रकारच्या गोष्टींसाठी जर काही कम्युनिकेशन करत असाल तुमच्यापैकी कोणी तर ते सक्सेस होईल. कारण कम्युनिकेशनच्या इथे द सन आहे आणि व्हील ऑफ फॉर्च्यून 9th हाऊसला आहे. 9th हाऊससुद्धा परदेशागमन दाखवतो. सो तिथे व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. सो त्या दृष्टीने जर काही होणार असेल तर चांगलं आहेत. मॅजिशियनचं कार्ड सगळ्या अडथळ्यांवरती मात करण्यासाठी त्यातून, कारण त्या अशक्य काहीच नाही आहे मॅजिशियनला. आणि मुळात 3rd हाऊस तुमच्या स्ट्रेंथचं कार्ड आहे ते. सो तिथे तुम्ही ते स्ट्रेंथ वापराल आणि सगळ्या अडथळ्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. तुमचे जे काही आहेत ना, मी तुम्हाला म्हटलं ना की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही जे काही कराल ना त्याला भाग्याची साथ आहे. आणि द मॅजिशियनचं कार्ड हे अडथळ्यांच्या ठिकाणी आहे. सो तिथले त्या अडथळ्यांवरती मात करण्यासाठी एक प्रॉपर अप्रोच असेल तुमच्याकडे सगळे रिसोर्सेस असतील, तुम्ही ते करू शकाल, त्या कॅपॅसिटीज पण असतील तुमच्याकडे, पोटेन्शियल असेल ते, आणि एक व्यवस्थित पद्धतीने ऑर्गनाईज पद्धतीने तुम्ही त्यातून बाहेर पडाल. जर काही प्रॉब्लेम्स चालू असतील तर त्यातून तुम्ही बाहेर पडाल. कुठलीही हानी असेल किंवा काही असेल तर त्यातून मार्ग काढणं तुम्हाला सहज शक्य आहे, तुमच्या कॅपॅसिटीमध्ये आहे. कारण मॅजिशियन तिकडे 12th हाऊसला गेला आहे. 3rd हाऊसचं कार्ड 12th हाऊसला आणि 3rd हाऊसला द सन आहे. सो फेवरेबल आहे. सो ओव्हरऑल सगळा वीक फेवरेबल आहे तुम्हाला परफेक्टली. पण हवालाच रून आहे ना इथे तुम्हाला. द ओल्ड मस्ट बी डिसमॅन्टल्ड फॉर अ न्यू क्रिएशन. नवीन क्रिएशन काहीतरी तुम्ही करणार, एक नवीन गोष्टी सुरू करण्याचं. मग जॉबच्या ठिकाणी एक नवीन पर्स्पेक्टिव्ह वापरणं 6th हाऊसला, इथे काहीतरी पॅशन घेऊन नवीन चालू करणं, किंवा मग 8th हाऊसला सुद्धा एक नवीन काहीतरी तुम्ही नवीन अप्रोच घेताय असं दिसतंय. आणि मुळात बॉटम ऑफ द डेक आहे ना 4 ऑफ वॉन्ड आहे. हे 4 ऑफ वॉन्डसुद्धा मॅरेज कार्ड आहे. सो हे सुद्धा एक फुलफिलमेंटचं कार्ड आहे. सो मनस्थिती तुमची चांगली असणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. 1st हाऊसला लवर्स, 2nd हाऊसला 2 ऑफ कप्स. सो एक रोमॅन्टिक अप्रोच असेल, तो सगळ्यामध्येच असेल. एक प्रेम असलं की सगळ्या गोष्टी एक सरळ मार्गी लागतात. एक मुळात अप्रोचच चांगला आहे तुमचा. बॉटम ऑफ द डेक दॅट 4 ऑफ वॉन्ड आहे. सगळ्या गोष्टी अलाईन दाखवतात.
4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड हे स्टॅबिलिटी दाखवतं. म्हणजे असं तुम्ही घराचे 4 पिलर्स असेल तरी घराला भक्कमपणा असतो. त्या पिलर्सवरतीच तो डोलारा उभा असतो. सो एक त्या दृष्टीचा विचार म्हणून 4 ऑफ वॉन्ड, मुळात 4 हा अंकच आहे ना, तो स्टॅबिलिटी दर्शवतो. आणि ह्यामध्ये सुद्धा 4 ऑफ वॉन्ड्सची थीम काय आहे की तुमचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस या दोघांमध्ये गट्टी आहे. इथे सुद्धा 2 ऑफ कप्सचा पण हाच मेसेज आहे. कॉन्शियस आणि सबकॉन्शियस याच्यामध्ये गट्टी आहे. म्हणजे तुम्ही इथे तुमचं कुठल्याही गोष्टीवर दुमत नाही आहे, गोंधळ नाही आहे, एक अविचार नाही आहे. मागे सगळ्या गोष्टी क्लिअर आहे, मनाची क्लॅरिटी आहे असं आहे. सो सगळ्या गोष्टी अलाईन आहेत. इथे स्टॅबिलिटी आहे, एक मन स्टेबल आहे, सगळ्या गोष्टी अलाईन आहेत असं 4 ऑफ वॉन्ड बॉटम ऑफ द डेक दाखवतो. सो प्रश्नच आहे. त्याच्या खालोखालचंच कार्ड हे 2 ऑफ वॉन्ड आहे. सो 2 ऑफ वॉन्ड मार्स इन एरीज आहे. सो ती एक एनर्जी एक सैनिकाची आहे. सो कुठल्याही गोष्टी जेव्हा एकदा तुमच्या मनाला स्टॅबिलिटी असेल ना, तर सगळी कामं आपोआप, म्हणजे सगळी कार्ड्स पण बघा ना, इथे खाली 10 ऑफ कप्स, त्याच्या खालोखाल 10 ऑफ कॉईन्स, म्हणजे सगळे पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत. खालोखाल सगळीच पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत. तो पुढचा आठवडा एकदम मस्त बेस्ट असणार आहे, आनंद असणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. एक आहे ना, एकत्रितपणे तुम्ही काहीतरी साजरं कराल. तुम्ही एक तुमच्या पार्टनरबरोबर एक आनंद व्यक्त कराल. एक घरामध्ये सौजन्य असेल, प्रेम असेल, तुमच्या धनाचा जे काही मिळवले असेल तुम्ही, ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, ऑप्शन्स भरपूर आहेत, तर त्याचा उपभोग घ्याल. चांगलं चांगलं शिजेल घरामध्ये. सगळ्या डिझायर्स तुमच्या फुलफिल कराल तुम्ही. एक छोटे मोठे प्रवास पण करण्यासाठी खूप चांगलं हे आहे, सणचं कार्ड आहे. सो प्रवास सुद्धा करण्यासाठी फेवरेबल पिरियड आहे. मुळात नशिबाची साथ आहे. सो ओव्हरऑल आठवडा, म्हणजे हा आठवडा पुढचे 6-7 दिवस हे तुमच्यासाठी, म्हणजे एक मे महिना हा खूप चांगल्या इमोशन्सने एंड करणार आहात तुम्ही असं दिसतंय. सो पाईल नंबर 1 हे तुमचं रीडिंग आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग करूया आपण. तुमचं कार्ड आहे सिक्रेट आणि रेड जास्पर आहे क्रिस्टल. आणि तुमचं रून जे आहे ते आहे एहवाज, द हॉर्स. आणि त्याचे कीवर्ड्स आहेत चेंजेस, फेथ, लॉयल्टी, ट्रस्ट, प्रोग्रेस, ट्रॅव्हल, रून ऑफ पार्टनरशिप अँड फ्रेंडशिप, डेडिकेशन, स्पिरिच्युअल जर्नी, ॲस्ट्रल ट्रॅव्हल, रून ऑफ ट्रान्झिट, ट्रान्झिशन अँड मुवमेंट, ऑफ फिजिकल शिफ्ट, अ न्यू ड्वेलिंग प्लेस, न्यू ॲटिट्यूड, स्टेडी प्रोग्रेस. एहवाज रून आहे. कार्ड्स ड्रॉ करूया. फर्स्ट हाउस, थर्ड हाउस येईल, फोर्थ हाउस, फिफ्थ हाउस, सिक्स्थ हाउस,
बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ कप्स. हाऊस नंबर देऊया. फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस, थर्ड हाऊस, फोर्थ हाऊस, फिफ्थ हाऊस, सिक्स्थ हाऊस, 7th, 8th, 9th, 10th, 11th आणि 12th. सो फर्स्ट हाऊसला तुमच्या 3 ऑफ वॉन्ड आहे. त्याच्या अगदी समोर 7th हाऊसला 10 ऑफ कॉईन्स आहे. अच्छा. सेकंड हाऊस धनस्थानामध्ये किंग ऑफ स्वॉर्ड्स. त्याच्या अगदी समोर 8th हाऊसला 6 ऑफ कप्स. थर्ड हाऊस पराक्रमस्थानामध्ये टेम्परन्स. त्याच्या अगदी अपोजिट भाग्यस्थानामध्ये द हाय प्रिस्टेस. फोर्थ हाऊस मनशांतीच्या घरात जजमेंट. आणि 10th हाऊस कर्मस्थानात 8 ऑफ स्वॉर्ड्स. फिफ्थ हाऊस प्रेमाच्या स्थानात 10 ऑफ वॉन्ड्स. आणि 11th हाऊस लाभस्थानात पेज ऑफ कॉईन्स. 6th हाऊस पेज ऑफ वॉन्ड. आणि 12th हाऊस द वर्ल्ड. सो सगळे कार्ड्स व्यवस्थित दिसत आहेत. फर्स्ट हाऊस 3 ऑफ वॉन्ड्स हे कार्ड. फर्स्ट हाऊसमध्ये 3 ऑफ वॉन्ड्स ही एक्सपॅन्शन दाखवतो. सो मनामध्ये आता हे फर्स्ट हाऊस हे तुमचं स्वतःचं आहे. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं फिजिक. सो तिथे एक यशाची पायरी चढताय तुम्ही. 3 ऑफ वॉन्डचं कार्ड सांगताय. 3 ऑफ वॉन्ड ही एनर्जी कशी राहते का? सो फर्स्ट हाऊसमध्ये 3 ऑफ वॉन्ड मी म्हटलं ना एक एक्सपॅन्शनची एनर्जी आहे. 3 ऑफ वॉन्ड लाईक सन इन एरीज. सो एक ॲफर्मेशन आहे, पॉझिटिव्हनेस आहे. सो ॲटिट्यूड. फर्स्ट हाऊस काय आपलं दाखवतो? आपला आत्मविश्वास, आपलं व्यक्तिमत्व. सो इथे 3 ऑफ वॉन्ड ही एक पॉझिटिव्हनेस आहे की ऑप्टिमिझम असणार आहे, सकारात्मकता असेल या पुढच्या 7 दिवसामध्ये. असं फर्स्ट हाऊस एक यशाची पायरी तुम्ही चढत जाल. म्हणजे एक नकारात्मकता नसणार आहे कुठल्याही बाबतीत, असं काहीसे दिसते. होप्स असतील असं म्हणता येईल किंवा आणि खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे हे. 3 ऑफ वॉन्डचं पॉझिटिव्ह कार्ड एकदम. सो ओव्हरऑल ऑप्टिमिझम आहे. त्याच्या अगदी समोर 7th हाऊसला 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. सो 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे मुळात एक सगळ्या गोष्टी. पेंटॅकल्स हे आपले मटेरियल वेल्थ दाखवतो, भौतिक गोष्टी, भौतिक रिसोर्सेस. सो त्यामध्ये 10th हे सगळ्यात मॅक्झिमम मोठं कार्ड आहे. सो एक सगळ्या प्रकारची रिचेस म्हणता येईल की एक रिलेशनशिपच्या. आता 7th हाऊस म्हटल्यानंतर पार्टनर्स संबंधीचा विचार होतो आपल्या की इनफॅक्ट आपल्या
कम्युनिटीशी जे रिलेशनशिप आहे ते पण सेकंड हाऊसमधून बघितलं, म्हणजे सगळ्या प्रकार, सॉरी, सेवन्थ हाऊसमधून बघितलं जातं. सगळ्या प्रकारच्या पार्टनरशिप्स, एक वैवाहिक जोडीदार, तसे इतर सगळ्या प्रकारचे एक तुमची संगत बघितली जाते सेवन्थ हाऊसवरून. सो तिथे टेन ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे एक स्ट्रॉंग रिलेशनशिप दाखवतं. सो पार्टनरबरोबर एक चांगलं स्ट्रॉंग रिलेशनशिप तुम्ही फील कराल पुढच्या एक 7 दिवसामध्ये. एक हॅपी फॅमिली बॉन्डिंग आहे, फॅमिलीशी बॉन्डिंग असणं, एक पैशाच्या दृष्टीने सेफ्टी आहे, स्टॅबिलिटी आहे, प्लस एक रिलेशनशिप, एक त्यामध्ये बॉन्ड आहे. सो सेवन्थ हाऊस हे तुमचं स्ट्रॉंग आहे, प्रश्नच आहे. आता सेकंड हाऊस जे आहे ना, ते आपल्या धनाचा विचार होतो. तिथे आपल्या वडिलोपार्जित धन किंवा आपली सांपत्तिक स्थिती याचा विचार होतो. आपल्या वैवाहिक सौख्यसुद्धा, इथे कौटुंबिक सौख्यसुद्धा किंग ऑफ सोर्ड्स इथून बघितलं जातं सेकंड हाऊसमधून. सो तिथे एक धनासंबंधी किंग ऑफ सोर्ड काय, एक इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे. सगळ्या गोष्टी एक रॅशनल माइंड म्हणतात ना, सगळ्या गोष्टी करताना प्रॅक्टिकल फोकसमध्ये एखाद्या गोष्टीचा एक सत्याच्या बाजूने चालणार आहे. त्याला एक त्याचं रॅशनल माइंड आहे. पुन्हा एक इंटेलेक्च्युअल लेवलला सगळ्या गोष्टी आहेत. खूप प्रोफेशनल, एक मिलिटरी इंटेलिजन्स म्हणतात ना, तसं किंग ऑफ सोर्ड आहे. सो पैशाच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही चांगल्या हँडल कराल असं काहीच आहे. म्हणजे मीन्स एक हायली इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी आहे ही. सो धनस्थानामध्ये किंग ऑफ सोर्डचं कार्ड, तुम्ही धनासंबंधी की कुठल्याही गोष्टी ह्या एक फोकस ठेवून किंवा एक प्रॉपर विचार विनिमय, एक लॉजिक वापरून कराल असं काहीच मी सांगू शकते. किंवा एक किंग ऑफ सोर्ड हा एक प्रोफेशनल व्यक्ती आहे, इंटेलेक्च्युअल, एक स्वतःच्या ज्ञानाच्या याने वरच्या पोझिशनला पोचलेला आहे तो. सो पैशासंबंधी कोणाचं तरी अशा एखादं काउन्सिलिंग तुम्ही घ्याल असंही म्हणता येईल. सेकंड हाऊसला आहे तर. त्याच्या अगदी अपोजिट एट्थ हाऊसला, एट्थ हाऊस हे जनरली हे अचानक मिळणारा धनलाभ वगैरे बघितलं जातं. ते तिथे 6 ऑफ कप्सचं कार्ड आहे ना, हे काही वेळा हेरिटेज दाखवतो. तो हेरिटेज संबंधी कदाचित तुम्हाला किंवा जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला काही मिळण्याचे चान्सेस आहेत. हे काही वेळा सासूरवाडीकडून मिळणारे एक गिफ्ट, धन, असं एक कमी श्रमाचा पैसा जो असतो ना, तो बघितला जातो. सो 6 ऑफ कप्स तुमच्या 8th हाऊसमध्ये आहे. आणि 11th हाऊस हे लाभाचं जे स्थान आहे ना, तिथे पेज ऑफ कॉईन्स ही पण पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी ती एक सुरुवात झाली आहे एक कुठले तरी लाभ तुम्हाला मिळण्यासाठी. किंवा पेज ऑफ कॉईन्स आहे ना, हे पेजेस हे नेहमी मॅसेंजर्ससारखे आपण ट्रीट करतो की एक पैशासंबंधी कदाचित तुम्हाला एक चांगलीशी न्यूज मिळेल, एक लाभासंबंधी, पैशाच्या लाभासंबंधी एखादी चांगली न्यूज मिळू शकेल, कारण पेजेस हे मॅसेंजर असतात. सो आणि एक 6 ऑफ कप्स हे हेरिटेज दाखवतं. सो काहींना तुम्हाला काहींच्या बाबतीत हेरिटेजने किंवा अचानकपणे किंवा धनलाभ हा बघता येईल असं. दुसरा असं सो 8th हाऊस, 6 ऑफ कप्सचं कार्ड 8th हाऊसमध्ये आहे. 8th हाऊस हे आपलं मृत्यूस्थान आहे सिबा, किंवा एक मृत्यूनंतर हे कसं एक गूढ स्थान आहे. इथून बरेच गूढविद्या, अध्यात्म वगैरे पण पाहिलं जातं. पण तिथे 6 ऑफ कप्सचं कार्ड आहे ना, कुठल्या तरी पास्ट, हे आपलं हे 6 ऑफ कप्स हे आपलं पास्ट दाखवतं. सो म्हणजे पास्ट हा अगदी चाइल्डहूड किंवा पास्ट लाईफसुद्धा आपण 6 ऑफ कपवरून बघितलं जातं. सो ते 8th हाऊसमध्ये तर कदाचित काहींच्या बाबतीत एक मिनिट,
आपल्या चाइल्डहूड फ्रेंडकडून किंवा बालपणीच्या एखाद्या व्यक्तीकडून काहीतरी भेट मिळणं किंवा असंही इथे दाखवतं. किंवा तुमचे ॲन्सेस्टर आहेत, पास्ट लाईफ ॲन्सेस्टर असतील, एक त्यांचा आशीर्वाद पण म्हणता येईल. 8th हाऊसमध्ये एक त्यांच्याकडून एक तुम्हाला आशीर्वाद आहे किंवा एक त्यांची सोबत आहे, गायडन्स आहे, असंही गायडन्स मिळेल असंही आपण म्हणू शकतो. 3rd हाऊस हे आपल्या छोट्या मोठ्या प्रवासांचं आहे आणि आपल्या पराक्रमाचं स्थान आहे. 3rd हाऊस तिथे टेम्परन्सचं कार्ड आहे. सो टेम्परन्सचं कार्ड हे बरेचदा बॅलन्सिंग दाखवतं, तुमचं माइंड बॅलन्स. आणि 3rd हाऊस हे आपलं हे पण आहे, आपले म्हणतात ना की एक मानसिक स्थिती, आपली बुद्धी किंवा एक पराक्रम, धाडस करते तू, आपली मानसिक स्थितीसुद्धा 3rd हाऊस म्हणून राहिलं, कारण हे मिथुनेचं आहे. मिथुन रास पडते कालपुरुष कुंडलीमध्ये यामध्ये. सो बौद्धिक रास आहे तिथे. सो बुद्धीचा विचार होतो तिथे. एक टेम्परन्सचं कार्ड आहे ना, एक थोडं बॅलन्स माइंड दाखवतं तुमचं, की एक कुठलाही गोष्ट करताना तुम्ही कदाचित फोकस असाल, एक बॅलन्स असाल, सगळ्या परिस्थितीचा विचार करून तुम्ही पुढे जाण्याचा एक हे कराल किंवा एक हे क्वालिटीज असतात ना की एखाद्या गोष्टी, एखाद्या परिस्थितीशी ॲडॅप्ट करणं, जुळवून घेणं, की असं पण आपण म्हणू शकतो की स्वतःवरती कंट्रोल असणं, सेल्फ कंट्रोल पण टेम्परन्सचं कार्ड दाखवतो. सो स्वतःवरती कंट्रोल असणं, कारण हे तुमच्या पराक्रमाचं आहे ना. सो बौद्धिक लेवलवर तुम्ही जे काही कराल ना त्यामध्ये तुमचा स्वतःवरती कंट्रोल असणार आहे, सगळ्या हार्मनी असणार आहे, सगळ्या बाबतीत, सगळ्या तुमच्या कामामध्ये एक बॅलन्सिंग असेल, एक गुड मॅनेजमेंट म्हणता येईल टेम्परन्सचं कार्ड, गुड मॅनेजमेंट. सो मल्टीटास्किंग पण म्हणता येईल या चित्रावरून तरी असं आहे. आणि एक प्रवाहाबरोबर जाण्याची कुठेतरी तयारी आहे इथे. सो टेम्परन्स कार्ड हे जे आहे ना, मुळात हे नवम स्थानचं कार्ड आहे, 9th हाऊसचं कार्ड आहे. हे 9th हाऊसचं कार्ड तुमचं 3rd हाऊसमध्ये आहे. सो एक बॅलन्स असणार आहे माइंड. 9th हाऊसमध्ये तुमची हाय प्रिस्ट्रेस आहे, हे सबकॉन्शियस माइंड आहे. सो हे स्थान हे आपल्या अध्यात्माचं आहे, आपलं उच्च शिक्षण म्हणा किंवा जो आपला एक आशावादी दृष्टिकोन असतो त्याचं स्थान आहे, किंवा परदेशागमनाचं स्थान आहे, किंवा आपण म्हणतात गुरुची भक्ती करणं किंवा एखाद्या ग्रंथांचं वाचन करणं, अध्यात्म, धर्म याचं स्थान आहे. तिथे हाय प्रिस्ट्रेस म्हणजे खूपच पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल कार्ड. सो कदाचित काहींचा एक योगाभ्यास किंवा धर्माचं काहीतरी ज्ञान मिळवणं असं म्हणता येईल. काही जण तशा प्रकारे व्यक्त होतील, किंवा एक योगाभ्यास करणं किंवा स्वतःचं एक आत्मज्ञान मिळवणं, सबकॉन्शियस माइंड आहे ना हे. सो आत्मज्ञान मिळवणं यासाठी काहीतरी प्रयत्न करणं. सो कारण इथलं कार्ड हे पराक्रम स्थानामध्ये आहे. सो तुम्ही जो पराक्रम कराल ना तो ह्याच्याशी रिलेटेड असणार आहे. सो बऱ्यापैकी म्हणजे तुमच्यापैकी बरीचशी जणं अध्यात्माच्या दृष्टीने काही ना काही करतील, एक असं यावरून दिसतंय. एक गुरुभक्ती किंवा योगा, मेडिटेशन, प्राणायाम अशा प्रकारचं काहीतरी करतील. सो दोन्ही पॉझिटिव्ह आहे, प्रश्नच आहे. जजमेंटचं कार्ड तुमचं 4th हाऊसमध्ये आहे. 4th हाऊस हे आपलं हे काय दाखवतो की 4th हाऊस हे आपल्या मनाचं घर आहे, आपलं स्वतःचं घर, आपल्या सुखसोयी, घरामधल्या सुखसोयी, इनफॅक्ट आपलं मानसिक सौख्य, हे आपल्या आईसंबंधीचा पूर्ण विचार या स्थानावर. आणि तिथे जजमेंटचं कार्ड म्हणजे काय ना, जजमेंटचं कार्ड हे रिन्युअल दाखवतं. सो काहींच्या बाबतीत काही जण एक घरामध्ये रिन्युअल करतील, एक नवीन स्वरूप देतील कदाचित, किंवा एक साफसफाई वगैरे हा सुद्धा म्हणता येईल. कारण हे जजमेंटचं कार्ड आहे ना, एक प्युरिफिकेशन दाखवतं
की जजमेंटमध्ये एक त्याचा जे ओरिजिनल आहे त्या कार्डचं मिनिंग, त्यामध्ये एक सगळ्या दृष्टीने प्युरिफिकेशन असं दाखवणार आहे. सो तिथे तुम्ही 4th हाऊसला आहे म्हटल्यानंतर तुमच्या घरासंबंधी किंवा मनासंबंधी एक मनामध्ये सुद्धा एक प्युरिफिकेशन एक येईल, तुमचं प्युअर होईल मन, की कुठलाही द्वेषभाव नसेल किंवा एक सात्विकता म्हणता येईल मनामध्ये, तसं होईल. एक जजमेंटचं कार्ड तुम्ही घरामधले एक कदाचित एक रिन्युअल किंवा चेंजेस कराल, काहीतरी नवीन पद्धत आणाल म्हणता येईल. किंवा एक जजमेंटचं कार्ड हे असंही सांगतं की एक चांगलं लाईफ जगणं म्हणतात ना, चांगलं लाईफ तुम्ही जगला आहेत किंवा काय, किंवा एका चांगल्या लाईफची सुरुवात असं पण दाखवणार आहे. सो एक जजमेंट हे रिन्युअलचं कार्ड कुठल्याही बाबतीमध्ये. सो घरच्या ठिकाणी किंवा एक मनाचं घर आहे तुमचं, हे 4th हाऊस, आणि तुमचं स्वतःचं घरसुद्धा आहे. सो तिथे एक रिन्युअलची ऊर्जा तुम्ही पाहाल. आता 8 ऑफ स्वोर्ड आहे ना, हे थोडं निगेटिव्ह कार्ड 10th हाऊसला आहे. पण 8 ऑफ स्वोर्डची एनर्जी कशी आहे माहिती आहे का, एक ज्युपिटर इन जेमिनी, थोडं ब्लफची, एखाद्या छोट्या गोष्टीचं काहीतरी राईचा पर्वत करणं किंवा काय अशा प्रकारची एनर्जी आहे. सो 10th हाऊस हे तुमचं कर्मस्थान आहे. सो कदाचित त्यांना एक छोट्या मोठ्या गोष्टीवरती तुमची बरीचशी एनर्जी खर्च होण्याचे असं मला जाणवते, की एखाद्या छोट्या कामावरती पण तुम्हाला एक बराच वेळ कदाचित घालवावं लागेल किंवा जास्त एनर्जी घालावी लागेल, म्हणजे तितकं ते इम्पॉर्टन्स नसावं काम, असं काहीच. सो ही एक एनर्जी मला जाणवते. दुसरं म्हणजे 8 ऑफ स्वोर्ड काय सांगता येईल की एक, कारण टेम्परन्सचं कार्ड 3rd हाऊसमध्ये आहे, तुमची मनाची स्थिती पण इथून बघितली जाते. सो 9th हाऊसमध्ये हाय प्रिस्ट्रेस आहे. सो हाय प्रिस्ट्रेस एक पॉवरफुल कार्ड आहे तुमच्या पूर्ण स्प्रेडमध्ये. सो तो एक ते याचा अर्थ काय की तुम्ही सबकॉन्शियसशी कनेक्टेड आहात एका अर्थी. 9th हाऊसमध्ये आहे तर त्याचा ॲस्पेक्ट हा 3rd हाऊसवरती पण आहे, तुमच्या पराक्रमावर, तुमच्या मनावरती पण आहे. इनफॅक्ट 4th हाऊस हे प्युरिफिकेशन आहे, तुमचं मनाचं घर आहे, इथे प्युरिफिकेशन आहे. सो मनाची अवस्था चांगली आहे. सो 8 ऑफ स्वोर्ड हे काही वेळानं अँझायटी वगैरे दाखवतं किंवा दुःख करत राहणं, स्वतःला एखाद्या चाकोरीमध्ये अडकवून घेणं. पण हा अर्थ आहे ना, इथे होत नाही आहे. इथे असं मला जाणवतं आहे ना, तुम्ही एका छोट्याशा गोष्टीवरती की ज्याला फारसं इम्पॉर्टन्स नाही आहे त्यावरती तुम्ही तुमची ऊर्जा जास्त घालवणार आहेत असं काहीच वाटतं आहे मला. एखाद्या कामामध्ये तुमचा जास्त वेळ जाईल आणि तेवढंसं त्याचे बेनिफिट्स नसतील किंवा काय, किंवा ते करताना तुम्हाला छोटं मोठं काम असेल त्यामध्ये जरा जास्त कदाचित अडचणी येऊन आणि अननेसेसरी एखाद्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं असा पण अर्थ होऊ शकतो, की काही गरज नाही पण उगाच आपण एखाद्या छोट्याशा गोष्टीला सजवण्यामध्ये आपण आपली ताकद घालवतो, आपले वैचारिक ताकद, ही स्प्रेड स्वोर्ड्स म्हणजे वैचारिक ताकद आहे. सो ती घालवण्यामध्ये खर्च करतो आणि त्याचं काही इफेक्ट खूप त्याचा लाभ होणार असं नाही, असं पण काहीतरी होऊ शकतं. पण मला एन्झायटी किंवा डिप्रेशन किंवा असली एनर्जी इथे दिसत नाही आहे. 5th हाऊसमध्ये ते 10 ऑफ वॉन्ड आहे. सो 10 ऑफ वॉन्ड हे कसं माहिती आहे का, फुलफिलमेंटची एनर्जी आहे, लाईक सॅटर्न इन सॅजिटेरियस. सो 5th हाऊसमध्ये तुमची आहे ती 10 ऑफ वॉन्डची एनर्जी, ही कम्प्लिशनची आहे. एखादी गोष्ट तुम्ही कम्प्लीट करताय आणि एक असं आहे की बऱ्याच कदाचित अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये तुम्ही त्या गोष्टी कंप्लीट केल्या आहेत आणि एक त्याचा तुम्हाला बेनिफिट्स मिळत आहेत, अशी काहीशी एनर्जी आहे इथे 10 ऑफ वॉन्डची. सो हे कम्प्लिशनचं कार्ड असल्यामुळे आता 5th हाऊस तुमचं काय सांगतं. 5th हाऊस तुमची जी कलेसंबंधी आवड आहे, तुमची संतती संबंधी आहे. इनफॅक्ट
तुमचे जे तुम्ही जे छंद जोपासाल त्याचं हा घर आहे. सो त्या दृष्टीने काही गोष्टी तुम्ही कंप्लीट कराल, मी की एक फुलफिलमेंट असेल तुम्हाला त्या दृष्टीने. एक मुलांच्या बाबतीतसुद्धा एक आनंद फील कराल तुम्ही. एक फुलफिलमेंट मीन्स एक मनातून आनंद, हे प्रेमाचं पण स्थान आहे. सो त्या दृष्टीने एक मन आनंदी असेल. सो 5th हाऊस ओके आहे, मस्तच आहे. म्हणजे 10ची एनर्जी आहे त्यामध्ये, 10 ऑफ वॉन्ड. सो एक बऱ्यापैकी क्रिएटिव्हिटी तुम्ही वापराल, तुमचं इमॅजिनेशन वापराल आणि त्याचे बरेचसे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. 5th हाऊस संबंधी जे काही आहे ना, 5th हाऊस कलेची आवड दाखवतो, साहित्य प्रेमसुद्धा दाखवतो, आपलं शिक्षण दाखवते, शिकण्याची आवड, हे विद्याभ्यासाचं स्थान आहे. एखाद्या बौद्धिक लेवलवरती काही पैसा मिळवायचा असेल तर सुद्धा 5th हाऊसवरून बघितलं जातं. सो त्या सगळ्यामध्ये ना कम्प्लिशन, यश, विक्ट्री हे कार्ड दाखवतं. 10th हे एनर्जी ही विक्ट्रीची आहे, फुलफिलमेंटची एनर्जी आहे. सो हे कार्ड एक चांगलं तुम्हाला. आणि मी 11th हाऊसचं सांगितलं मगाशी, पेज ऑफ कॉईन्स. सो पैशासंबंधी एखादा चांगला तुम्हाला हे येऊ शकतो पैशासंबंधी एखादा मेसेज येऊ शकतो तुम्हाला. दुसरं, ही पेज ऑफ पेंटाकलची एनर्जी ना, ही खूप पॉवरफुल एनर्जी आहे. म्हणजे तसं बघितलं तर एक लाभासंबंधी कदाचित तुम्ही आता हे फ्रेंड सर्कलचं पण स्थान आहे. सो कदाचित एक नवीन ओळखी वगैरे होणं, ह्याची पण सुरुवात होऊ शकते. एखादी नवीन व्यक्ती, फ्रेंड सर्कल डेव्हलप होणं, कारण ही इनिशियल एनर्जी आहे. सो आणि दुसरं म्हणजे पैशासंबंधी एखाद्या लाभाला एखादा सुरुवात झाली असेल, एखादे लाभ मिळायला सुरुवात होणं 11th हाऊसमध्ये, एखाद्या तुमच्या कर्माचा लाभ आहे ना हा. सो तिथे लाभासंबंधी एखाद्या एक सुरुवात होणं किंवा लाभासंबंधी एखादं मेसेज मिळणं तुम्हाला, असं हे दाखवतं. 6th हाऊस पेज ऑफ वॉन्ड्स आहे. पेज ऑफ वॉन्ड्स हे आपलं इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी दाखवतं. सो तिथे पेजेसची एनर्जी आहे. सो 6th हे आपलं ऋणरोगाचं, नोकरीचं स्थान आहे, डे टू डे लाईफ. तर तिथे ही पेज ऑफ वॉन्डची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक नवीन फेज सुरू होणं लाईफमध्ये. पेजेस ही इनिशियल एनर्जी आहे ना. सो किंवा एक नोकरीसंबंधी काही तुम्हाला मेसेजेस येणं, पेजेस हे मेसेंजरचं काम करतात. नोकरीसंबंधी मेसेज येणं किंवा कदाचित, आणि हे पॉझिटिव्ह आहे कार्ड. सो कदाचित तुमच्या तब्येतीच्या बाबतीत एखादा चांगला पॉझिटिव्ह न्यूज मिळणं तुम्हाला, नोकरीसंबंधी मिळणं किंवा 6th हाऊस हे तुमचं कोर्ट कचेऱ्यांचे देखील आहे. सो त्या रिलेटेड एक चांगला मेसेज येणं, असंही तुम्ही सांगू शकता. दुसरं एक सो एक ॲडवाईस म्हणता येईल की तुम्ही तुमच्या सर्व्हिसच्या ठिकाणी, नोकरीधंद्याच्या ठिकाणी तुमची क्रिएटिव्हिटी वापरा. कारण हे इनिशियल एनर्जी आहे ना. सो नवीनचं काही तुम्ही करत असाल, नवीन आयडिया काही फॉलो करत असाल, तर ती त्यामध्ये नवीन काहीतरी इन्स्पिरेशन तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळाली असेल, नव्या पद्धती तुम्ही वापरत असाल. कारण हे तसं दाखवतं, कारण पेजेस हे ते दाखवतं. सो तर त्यामध्ये तुम्ही थोडं अजून एफर्ट्स घ्या. ही बिगिनिंग स्टेज आहे प्रत्येक गोष्टीची. सो जे काय तुम्ही नव्याने करताय त्याची ती बिगिनिंग आहे. सो त्यामध्ये तुम्ही एक स्वतःचं करेज वापरा किंवा एक नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा किंवा असं आपण सांगू शकतो. द वर्ल्डचं कार्ड 12th हाऊसला आहे. वर्ल्डचं कार्ड हे कम्प्लिशनचं कार्ड आहे. वर्ल्डचं कार्ड हे टूर पण दाखवतो, वर्ल्ड टूर करणं. आणि 12th हाऊस हे परदेशागमनाचं स्थान आहे. तर तुमच्यापैकी कोणाला जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल ना, तर फेवरेबल पिरियड आहे. द वर्ल्डचं कार्ड तुम्हाला आलेलं आहे तिथे 12th हाऊसला. तर सो वर्ल्डचं कार्ड हे कम्प्लिशन. सो एक 12th हाऊस संबंधी काही गोष्टी असतील तर त्यामध्ये कम्प्लिशन म्हणता येईल की काही अडथळे असतील तर ते अडथळे तुम्ही पार केलेत, एक त्यातून तुम्ही मुक्त झालात. कारण हे मुक्त होण्याचं आहे. द वर्ल्ड म्हणजे फ्रीडम, इंडिपेंडन्स, त्याचं कार्ड आहे. सो इथे काय दाखवतं, 12वं स्थान, की तुमचं व्यय, नाय, हानी, एखादे सगळ्या प्रकारचे अडथळे, एक सो त्यामध्ये तुम्हाला एक मुक्तता मिळणं किंवा
त्यापासून तुम्ही की त्याचा एक इफेक्ट कमी होणं असंही दाखवतं. द वर्ल्ड कार्ड हे प्रवासाचं आहे, जगप्रवासाचं. सो तुमच्यापैकी काहींना जर प्रवास करायचा असेल, ट्रॅव्हल करायचा असेल, ॲस्ट्रल ट्रॅव्हलसुद्धा दाखवतो वर्ल्ड कार्ड. सो 12th हाऊसशी रिलेटेड गोष्टींमध्ये चिंता, काळजीसुद्धा 12th हाऊस दाखवतो. त्यापासून मुक्तता असंही म्हणता येईल, कारण तुमच्या टेम्परन्सचं कार्ड आहे, इथे 4th हाऊसला जजमेंटचं कार्ड आहे, क्लिनिंग एनर्जी आहे. सो 12th हाऊसचं द वर्ल्डचं कार्ड हे तुम्हाला सगळ्या चिंता, काळजी, अडथळ्यांमधून मुक्तता असं दाखवत आहे. एक आजार वगैरे असतात ना, किंवा बरेचदा 12th हाऊसमधून आपल्या पार्टनरचे आजार पाहिले जातात, जर बायकोचे आजार किंवा काय एका असं, किंवा असं काही वेळा एक 12th हाऊस अजून काय दाखवतं की एक 7th हाऊसची एनर्जी पण चांगली आहे. 10 ऑफ कॉईन्स आहे. 7th हाऊसची एनर्जी पण चांगली आहे, पार्टनर संबंधी एनर्जी चांगली आहे. 5th हाऊसला पण 10ची एनर्जी आहे. सो एक 12th हाऊस हे एक शय्यासुख पण या स्थानावरून पाहिलं जातं. सो त्या दृष्टीने सुद्धा हे पॉझिटिव्ह कार्ड आहे. दुसरं हिडन एनिमीज यावरून पाहिले जातात किंवा सो त्यापासून तुम्हाला मुक्त जी काही निगेटिव्हिटी आहे ना 12th हाऊस रिलेटेड, त्यापासून तुम्हाला फ्रीडम आहे. हे इंडिपेंडन्सचं कार्ड आहे. सो इथे कम्प्लिशन आहे तुमचं. एक सगळ्यापासून तुम्हाला 4ही तत्त्व आहेत ती युनाईट झालेली आहेत द वर्ल्डमध्ये. सो एक तुम्हाला सगळ्या म्हणतात ना, एक पूर्ण एनर्जी तुमच्या सपोर्टमध्ये, युनिव्हर्सल एनर्जी तुमच्या सपोर्टमध्ये जे काही कराल ते. सो परदेशागमनासाठी हे खूप चांगलं आहे. इनफॅक्ट 9th हाऊसचं परदेशागमन दाखवतं. सो तिथे हाय प्रिस्टेस आहे, पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो पर्यायाची साथ आहे, भाग्याची साथ म्हणता येईल. द हाय प्रिस्टेस. हाय प्रिस्टेस पण एक गुरु आहे, एक नॉलेज आहे, विजडम आहे. सो 9th हाऊस पण तुमचं खूप पॉझिटिव्ह आहे, स्ट्रॉंग आहे. आणि खूप छान कार्ड्स आहेत. द वर्ल्ड, द जजमेंट, टेम्परन्स, हाय प्रिस्टेस, पॉझिटिव्ह आणि बेस्ट कार्ड्स आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये स्प्रेडमध्ये. सो तुमचं पुढचे 7 दिवस आहेत ना, खूप छान जातील, प्रश्नच नाही आहे. अगदी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, काही चिंता काळजी नको. सो पाईल नंबर 2 हे तुमचं रीडिंग आहे. आणि इनफॅक्ट तुमचं जे ऋणसुद्धा आहे ना, ते पण ट्रॅव्हल आहे. सो हे बघा ना, इथे ट्रॅव्हल दाखवतो, प्रोग्रेस दाखवतो, लॉयल्टी, ट्रस्ट, पॉझिटिव्ह ऋण आहे हे वाज. दुसरं मोमेंटचं ऋण आहे. सो जर्नी, स्पिरिच्युअल जर्नी, ॲस्ट्रल ट्रॅव्हल मी म्हटलं ना, हे वर्ल्डचं कार्ड ॲस्ट्रल ट्रॅव्हल पण दाखवतं. सो अध्यात्माच्या दृष्टीने तुम्हाला 9th हाऊसमध्ये खूप चांगलं आहे, हाय प्रिस्टेस. सो एक डिव्हिनिटीशी कनेक्शन असं म्हणते. जो कोणी अध्यात्माच्या दृष्टीने जर काही करत असेल ना, तर हे आहे अगदी बेस्ट पिरियड आहे म्हणता येईल. टेम्परन्स ही सगळी जी कार्ड आहे, तर प्युरिफिकेशनचं, जजमेंटचं कार्ड, ही एक अध्यात्माला पोषक कार्ड्स आहेत सगळी. सो आणि इवाज ऋणसुद्धा तुमचं ते आहे, मुवमेंटचं ऋण आहे, की ट्रॅव्हल दाखवणारं ऋण आहे. आणि त्याचं हे जे आहे ना, तेच जे साईन आहे ना, ती हॉर्स आहे. सो ट्रॅव्हल दाखवत आहे. सो पाईल नंबर 2 हे तुमचं रीडिंग आहे. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3 वेलकम टू रीडिंग. तुमचं जे कार्ड आहे ते आहे प्रोटेक्शनचं. फील assured in your undertaking. Know that you are protected. Do not leave yourselves open to attack. Rather speak your truth quietly with the strength and integrity. सो प्रोटेक्शनचं कार्ड आहे तुम्हाला. आणि क्रिस्टल आहे. तुमचं ऋण काय आहे तर जेरा ऋण आहे. जेरा ऋण हे याचे कीवर्ड्स आहे हार्वेस्ट, रिवार्ड,
नॅचरल सायकल, फ्रुक्टिशन, फर्टिलिटी, ग्रोथ, rune of reaping reward for the hard work and perseverance, indicates prosperity and abundance, marriage, procreation either in the form of literal pregnancy or in the growth of an enterprise. आणि या रूनला कुठलंही निगेटिव्ह मिनिंग नाही आहे. सो हे पॉझिटिव्ह रून आहे जेरा रून, आणि प्रोटेक्शन आहे मुळात. आणि ॲमेझोनाईट तुमचा क्रिस्टल आहे. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ कप्स हे कार्ड आहे. फर्स्ट हाउस, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8. यावेळी आपण चार्ट वापरत नाही आहोत, आपण डायरेक्टली टेबलवरती घेणार आहोत कार्ड्स. सो तुम्हाला प्रॉपर दिसत आहेत. आता मी कार्ड्स हे करते. फर्स्ट हाऊसला 3 ऑफ कप्स, याच्या अपोजिट 7th हाऊसला किंग ऑफ स्वॉर्ड्स. सेकंड हाऊस धनस्थानात द स्टार, खूप छान. 8th हाऊस द फूल. थर्ड हाऊस पेज ऑफ कप्स. टेम्परन्सचं कार्ड 9th हाऊसला आहे, खूप छान. 9th हाऊसचं कार्डच 9th हाऊसला आहे. 4th हाऊस 2 ऑफ कॉइन्स. द मॅजिशियनचं कार्ड 10th हाऊसला आहे. वा, कर्मस्थानामध्ये मॅजिशियनचं कार्ड आहे. 5th हाऊस नाईट ऑफ कप्स, छान आहे. किंग ऑफ कॉइन्स 11th हाऊस, खूपच छान, पैशाच्या दृष्टीने खूप छान आहे. धनस्थान आणि लाभस्थान दोन्ही बळकट आहेत. म्हणजे कसं माहिती आहे का, लाभस्थानाचे जे कार्ड आहे ना ते तुमच्या धनस्थानात आहे. म्हणजे तुमची जे लाभ आहे मिळणार आहे, तुमच्या कर्माचा जो लाभ मिळणार आहे ना, त्याने तुमची धनाची सांपत्तिक स्थिती चांगली होणार आहे. 6th हाऊस द लवर्सचं कार्ड आहे. आणि 7 ऑफ स्वॉर्ड्स हे तुमच्या 12व्या स्थानात आहे. आणि बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ कप्स.
कार्ड्स प्रॉपर दिसत आहेत. फर्स्ट हाऊसमध्ये आहे ना 3 ऑफ कप्सचं कार्ड आहे. 3 ऑफ कप्सचं कार्ड हे फ्रेंडशिप दाखवतं. इनफॅक्ट ही एनर्जी ही इंट्युशनची एनर्जी पण आहे. सो 3 ऑफ कप्स आणि बॉटम ऑफ द डेक तुमचं 6 ऑफ कप्स आहे. कप्स काय काय आपले इमोशन्स आहेत ना. सो 3 ऑफ कप्सची एनर्जी कशी आहे माहिती आहे का, की हे तुमचं फर्स्ट हाऊस आहे, तुमचं स्वतःला रिप्रेझेंट करणारं, तुमचा दृष्टिकोन, की एक तुमचं व्यक्तिमत्व. सो तिथे एक फन टाईम म्हणता येईल. 3 ऑफ कप्स हे बरेचदा एक म्हणतात ना, एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर जो आनंद सेलिब्रेट करणे, किंवा मित्रमैत्रिणींबरोबर आनंद सेलिब्रेट करणे, किंवा एक सोशिएबल टाईम म्हणतात, की ज्यामध्ये आपण सगळ्यांशी मिक्स होतो, एन्जॉय करतो एक लाईफ. काही वेळा हे काही आपले आयुष्यातले काही मोमेंट्स दाखवतात, जसं वेडिंग, मॅरेज, बर्थडे, किंवा एक हेल्थ चांगली असणे, असे म्हणजे खूप हेल्दी फील करणे असंही आपण म्हणू शकू. एक चांगलं आरोग्य असल्यानंतर जो आनंद असतो आपल्या आयुष्यामध्ये, तो आनंदसुद्धा या 3 ऑफ कप्स दाखवतो. सो एक तुमचा व्यक्तिमत्व किंवा एक तुमचा ॲटिट्यूड हा खूप चांगला असणार आहे पुढचे 7 दिवस. एक काहीतरी एन्जॉय करणं, या कुठेतरी मिक्स होणं, सोशल होणं, हे तुम्ही प्रिफर कराल. बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ कप्स आहे. 6 ऑफ कप्ससुद्धा जॉय, एन्जॉयमेंट दाखवतं. 6 ऑफ कप्स हे दाखवतं का आपण आपल्या सर्वांमध्ये एक स्वतः प्रत्येकामध्ये आपलं एक लहान मूल असतं, ते सॅटिस्फाय करणं असंही आपण म्हणता येईल. की त्याला सॅटिस्फाय करणं, काही गोष्टी ज्या फन एन्जॉयमेंटमुळे आपण आपल्यातलं मूल किंवा त्याला सॅटिस्फाय करत असतो, अशा काही गोष्टी करत असतो लाईफमध्ये, की त्यामुळे आपल्याला एन्जॉयमेंट मिळत असते. त्यामुळे हे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे 6 ऑफ कप्सची. सो थोडं काही वेळा एक गतकाळातल्या आठवणीमध्ये रमणं हे सुद्धा दाखवतं. एक मिनिट, सॉरी. सो फर्स्ट हाऊसची एनर्जी आहे ना, ही फुलफिलमेंटची आहे, मेरीमेंटची आहे. हे तुम्ही एन्जॉय कराल, काहीतरी एखादा ओकेजन एन्जॉय कराल, सोशल व्हाल, असं काहीसं दिसतंय. दुसऱ्या 7th हाऊसला किंग ऑफ स्वोर्ड्स आहे. सो एक जोडीदारासोबत, कारण हे जोडीदाराचं स्थान आहे ना, सो त्यासंबंधी किंग ऑफ स्वोर्ड्स आहे, हायर ऑथॉरिटी आहे. एक वैचारिक लेवलवरती तुम्ही तुमचं एक जेव्हा जोडीदाराशी एक काही व्यवहार असतील, त्यामध्ये एक इंटेलेक्च्युअल वापराल, एक वैचारिक क्लॅरिटी असेल कुठल्याही बाबतीत. असं समोरच्या व्यक्तीला, आता हे जोडीदार म्हणजे सगळ्या प्रकारचे जोडीदार आहेत. तुमचा व्यावसायिक पार्टनरसुद्धा असू शकतो, तुमच्या संगत जो आहे व्यक्ती ती. सो त्या व्यक्तीशी वागताना एक क्लॅरिटी असणार आहे, तुम्ही सत्याचा आधार घ्याल. किंग ऑफ स्वोर्ड सांगतो म्हणजे कुठेही लफवाछफवी किंवा काय, हे ट्रान्सपरन्सी असणार आहे व्यवहारामध्ये ना, ट्रान्सपरन्सी असणार आहे. कुठल्याही व्यक्तीसोबत व्यवहार तुमचे हे रॅशनल माइंड असणार आहे तुमचं, कुठेही फसवी किंवा काही प्रश्न असणार नाही. त्यामुळे रिलेशन्स ओके आहे. किंवा 4th हाऊससुद्धा 2 ऑफ कॉईन्स आहे. सो 7th हाऊस ओके आहे. तर स्टारचं कार्ड हे 2nd हाऊसमध्ये आहे. तर 2nd हाऊस मी तुम्हाला म्हणते होप, तर स्टारचं कार्ड हे होप्स दाखवतं. आणि 2nd हाऊस हे मुळात आपल्या धनाचं, आर्थिक स्थितीचं कार्ड आहे. सो तिथे तर स्टारचं कार्ड हे एक प्रकारे तुमच्या विश ज्या काही आहेत त्या आता फुलफिल होणार आहेत, असं त्यासंबंधी होप्स निर्माण झालेले आहेत. इनफॅक्ट 11th हाऊसला किंग ऑफ कॉईन्स आहे.
सो किंग ऑफ पेंटॅकल्स. सो किंग ऑफ पेंटॅकल्स हे काय आहे की सगळे एक मटेरियल लाईफ, एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे. दुसरं जे मटेरियल लाईफ आहे तो ते उपभोगतो, एक एस्टॅब्लिश आहे. सो ती एनर्जी जी 11th हाऊस लाभस्थान चांगलं आहे आणि धनस्थानामध्ये होप्स आहेत. धनस्थान ही चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे. इनफॅक्ट 11th हाऊसचं कार्ड आहे ना, हे तुमच्या सेकंड हाऊसमध्ये आहे. सो जो कदाचित जे काही कर्माचा लाभ जो आहे तुम्हाला काही मिळणार असेल त्याने तुमची आर्थिक स्थिती एक चांगली होऊ शकते. त्याचे होप्स निर्माण झालेले आहेत. तुमचं आर्थिक स्थिती बळकट होण्याचे होप्स निर्माण झालेले आहेत. चांगली हेल्थसुद्धा दाखवते इनफॅक्ट हे स्टार कार्ड. पण आता हे सेकंड हाऊस आहे, तर सेकंड हाऊसमधून बरेचदा आपण काय होतं, कौटुंबिक विचार करतो किंवा एक आपल्या कौटुंबिक सुख पण बघितलं जातं किंवा काय त्यातून. सो त्या दृष्टीने चांगलं आहे. किंवा एखादे काही जणांचा कौटुंबिक पारंपरिक चालत आलेल्या विद्या असतात ना, काही वेळा वडिलोपार्जित ज्या विद्या असतात ज्यातून आपण धन कमवत असतो. काहींचं कसं पिढ्यानपिढ्या ज्योतिषशास्त्र असतं किंवा एक डॉक्टरचं प्रोफेशन असतं जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं असतं. आजोबा असतात डॉक्टर, वडील असतात, मुलगाही डॉक्टर होतो अशा. सो जी एक कौटुंबिक वारसाने आलेली जी विद्या असेल त्यातून तुम्ही काही धन कमवत असाल ना, तर त्याला एक चांगले होप्स आहेत, त्याला बळकटी आहे. 8th हाऊस हे त्यामध्ये फुलचं कार्ड हे नेहमी नवीन बिगिनिंग दाखवतं. पॉझिटिव्ह कार्ड आहे, पॉझिटिव्हनेस दाखवतो फुलचं कार्ड. सो फुलचं कार्ड हे 8th हाऊसला आहे. 8th हाऊस आपलं काय दाखवतो, ॲक्च्युली मृत्यूचं स्थान आहे, निगेटिव्ह स्थान आहे ते सगळ्यात. पण 8th हाऊस काही पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा सांगतं, म्हणजे अचानक मिळणारा पैसा. सो त्यासंबंधी काही बिगिनिंग असू शकते. ही नवीन बिगिनिंग आहे की नवीन काहीतरी ग्रोथ पिरियड बघितला जातो. हा पिरियड आहे की ह्या 8th हाऊस रिलेटेड गोष्टीमध्ये ग्रोथ. मग 8th हाऊसमध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, जसं तुम्ही मुळात हे गूढस्थान आहे 8th हाऊस. सो गूढविद्या, अध्यात्म, त्या रिलेटेड कोणी काही शिकत असेल, त्याचं ज्ञान मिळवत असेल तर त्यामध्ये ग्रोथ म्हणता येईल. किंवा एक अचानक होणारा धनलाभ त्याच्यामध्ये ग्रोथ म्हणता येईल. ध्यानधारणा, योगक्रिया ह्या गोष्टी तुम्ही मेडिटेशन फॉलो करत असाल तर त्याच्यामध्ये एक नवीन बिगिनिंग, नवीन सुरुवात, एक अपलिफ्टमेंट. सो त्या दृष्टीने हे कार्ड खूप चांगलं आहे. सो 3rd हाऊस हे तुमचं पराक्रम स्थान आहे, छोट्या मोठ्या प्रवासाचं आहे, डे टू डे लाईफ आहे. तिथे पेज ऑफ कप्सची एनर्जी आहे. पेज ऑफ कप्सची एनर्जी ही एक पेज ऑफ कप हे मॅसेंजर, पेजेस हे मॅसेंजर पण असतात. 3rd हाऊस हे मॅसेंजर आहे. सो मेसेजेसचं स्थान आहे, कम्युनिकेशनचं स्थान आहे 3rd हाऊस. सो तिथे पेज ऑफ कप्स म्हटलं तर मग एखादी मनाला आनंद देणारी एखादी न्यूज तुम्हाला मिळू शकते किंवा काय. किंवा कप्स हे आपले इमोशन्स दाखवतात. सो मानसिक स्थिती एक चांगली होते तुमची. कारण एक 1st हाऊसमध्ये 3 ऑफ कप्स आहे. सो मेरीमेंटची एनर्जी आहे इथे. सो 3rd हाऊसमध्ये सुद्धा एक मिनिट. सो मी म्हटलं ना 8th हाऊसमध्ये फुलचं कार्ड हे तुम्हाला एक प्रोग्रेस, नव्याची सुरुवात किंवा एक डेव्हलपमेंट. सो 8th हाऊस रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये एक डेव्हलपमेंट तुम्हाला मिळेल. इनफॅक्ट नैराश्य आणि अडथळ्यांचं हे स्थान आहे. सो तिथे सुद्धा हे वेगळा अप्रोच, नवीन अप्रोच आणणे हे फुल कार्ड दाखवतं त्या दृष्टीने. सो इथे आता 3rd हाऊसमध्ये पेज ऑफ कप्सची एनर्जी आहे. पेज ऑफ कप्स हे इनिशियल एनर्जी आहे, एक इमोशनलरित्या एक एक्सप्रेस होण्याची एक इनिशियल एनर्जी म्हणतात ना, फ्रेश पर्स्पेक्टिव्ह घेणं कुठल्याही गोष्टीमध्ये. 3rd हाऊस हे तुमच्या पराक्रमाचा आहे. तो तुम्ही काहीतरी तुमचा एक ॲटिट्यूड असेल, काहीतरी कुठल्याही जे काही तुम्ही कराल ना त्यामध्ये एक नवीन पर्स्पेक्टिव्ह वापरून नवीन करण्याचा प्रयत्न कराल. किंवा हे
नवीन रिलेशनशिपसुद्धा दाखवतं पेज ऑफ कप्स. कारण कप्स हे इमोशन्स आहेत, प्रेम आहे, रिलेशनशिप्स रिप्रेझेंट करतं. सो तिथे ही इनिशियल एनर्जी आहे. तर त्या दृष्टीने कम्युनिकेशनचं स्थान आहे थर्ड हाऊस. सो त्या दृष्टीने एक नवीन रिलेशनशिप बिल्ड करण्यासाठी जर काही तुम्ही कम्युनिकेट करत असाल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एक नवीन फ्रेश पर्स्पेक्टिव्ह घेणार असाल तर तुम्हाला ती एक थर्ड हाऊसमध्ये ती एनर्जी आहे. सो हे आपलं डे टू डे लाईफ आहे थर्ड हाऊस. सो त्या दृष्टीने पॉसिबिलिटीजचं कार्ड आहे. पेज ऑफ कप्स हे पॉसिबिलिटीज दाखवतो. सो नवीन पॉसिबिलिटीज तुम्हाला एक इमोशनल सॅटिस्फाय करणाऱ्या काही नवीन गोष्टी तुम्ही एक्सपिरियन्स करू शकाल या आठवड्यामध्ये, असं हे पेज ऑफ कप सांगतं. अपोजिट साईडला टेम्परन्सचं कार्ड 9th हाऊसला आहे. सो टेम्परन्सचं कार्ड हे मुळात 9th हाऊसचंच कार्ड आहे. सो 9th हाऊस हे भक्कम आहे. 9th हाऊस हे तुमच्या धर्माचं, तुमचा दृष्टिकोन, जो आशावादी दृष्टिकोन असतो किंवा तुमचं एक भाग्याचं स्थान आहे तुमचं. सो तिकडे भाग्याची साथ आहे. सो जे काही कराल ना ते तुम्हाला इमोशनल सॅटिस्फॅक्शन देईल. तुमच्या पराक्रम स्थानामध्ये पेज ऑफ कप्स तुम्हाला, आणि अपोजिट त्याचा ॲस्पेक्ट टेम्परन्सचा ॲस्पेक्ट आहे त्यावरती. सो एक धार्मिक दृष्टीने सुद्धा तुम्ही जर काय करत असाल ना तर त्यालासुद्धा एक तुम्हाला बळकटी आहे. एक चांगलं ग्रोथ पिरियड आहे आत्मज्ञान मिळवण्यासाठी किंवा तुमच्या चित्ताच्या शुद्धतेसाठी, एक मनाच्या शुद्धतेसाठी जर तुम्ही काय करत असाल तर टेम्परन्सचं कार्ड हे फेवरेबल दाखवतो पिरियड. एक धर्माच्या दृष्टीने धार्मिक कार्यांमध्ये तुम्हाला एक चांगला पिरियड आहे. प्रश्नच आहे. आणि आता 4th हाऊस हे तुमचं ह्याचं स्थान आहे, मनाच्या घराचं किंवा तुमच्या मनस्थिती दाखवणारं कार्ड आहे. 2 ऑफ कॉईन्सचे कार्ड असं दाखवतं की तुम्ही बऱ्याच गोष्टी एक घरामध्ये मल्टीटास्किंग कराल किंवा आपल्या मुलाबाळांचं चांगलं संगोपन कराल तुम्ही. एक 2 ऑफ कॉईन्स ही एनर्जी खूप चांगली आहे 2 ऑफ पेंटॅकल्सची. आर्थिक बाबतीत तुम्ही बऱ्याच गोष्टी, एक तुमचे मटेरियल रिसोर्सेस आहे ना हे 4th हाऊस म्हणजे. सो त्या गोष्टी तुम्ही एक छानपैकी बॅलन्स कराल, सांभाळाल आणि त्यामध्ये तुम्ही एक एन्जॉयमेंट पण फील कराल ते करताना. एक मुलाबाळांचा सांभाळ करताना किंवा एक घर मॅनेज करताना किंवा भले तुम्हाला 4 गोष्टी कराव्या लागतील जास्त किंवा मल्टीटास्किंग करावं लागलं तरीसुद्धा ती गोष्ट तुम्हाला एक, आणि ते तुम्ही छानपैकी एक मॅनेज कराल. ती एक एक म्हणतात ना कौशल्य हे तुमच्यामध्ये आहे. हे 2 ऑफ कॉईन्स दाखवतं. सो त्यामध्ये तुम्हाला काही असे अडथळे जाणवणार नाही. म्हणजे कदाचित तुम्ही स्वतःहून त्या गोष्टींना एक थोडं, म्हणजे समजा जे 4 कामं तुम्हाला जास्त पडत असेल त्याचा तुम्ही स्वतःहून जर त्रास करून घेतला तर एक वेळ ठीक आहे, पण असं तर तुम्ही कौशल्याने त्या गोष्टी बॅलन्स करू शकता. ते 2 ऑफ कॉईन्सची एनर्जी तुम्हाला दाखवते की ती 2 ऑफ पेंटॅकल्सची एनर्जी लाईक ज्युपिटर इन कॅप्रिकॉनची एनर्जी आहे. कॅप्रिकॉन ही ड्युटी दाखवणारी रास आहे, पर्सिव्हरन्स, एखादी गोष्ट सातत्याने करणं एक मकर रास दाखवते. आणि त्यामध्ये ज्युपिटर ही गोष्ट मल्टिप्लाय करतो. सो ती एनर्जी आहे ना, काम करण्याची, कष्ट करण्याची एनर्जी हे 2 ऑफ कॉईन्स दाखवतं 4th हाऊसमध्ये तुमच्या घराच्या ठिकाणी, तुमच्या मनशांतीच्या दृष्टीने तुम्ही जर काही करत असाल. सो ते करण्याच्या कॅपॅसिटीज आहेत तुमच्यामध्ये. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या गोष्टींना किंवा काही एक कंटाळवाण्या किंवा असं स्वतःहून जोपर्यंत फील करत नाही ना तोपर्यंत तुमच्यामध्ये त्या करण्याची, मॅनेज करण्याची आहे एक कॅपॅसिटी. अपोजिट साईडला 10th हाऊसमध्ये मॅजिशियन आहे. मॅजिशियन हा पूर्ण ऑर्गनाईज आहे. सो अपोजिट साईडला मॅजिशियनची एनर्जी आहे ना, तो घरामध्ये तुम्ही फार ऑर्गनाईज वापराल. कदाचित काहीतरी एक अरेंजमेंट म्हणा किंवा एक काहीतरी रिनोव्हेशन किंवा काय अशा पद्धती सुद्धा एक नाविन्य आणणं. एक मॅजिशियन ही बिगिनिंगची पॉवर, एखादी काहीतरी नवीन गोष्ट सुरू करणं,
त्याचा ॲस्पेक्ट आहे मॅजिशियनचा. मॅजिशियन हा एक कर्मस्थानामध्ये आहे. मॅजिशियनला काही इम्पॉसिबल नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी करण्यासाठीचे लागणारे रिसोर्सेस त्याच्याकडे आहेत आणि कौशल्य, कॅपॅसिटीज आहे, पोटेन्शियल आहे. सो ते कार्ड कर्मस्थानात आणि इनफॅक्ट त्याचा ॲस्पेक्ट हा तुम्हाला, कारण हे 10th हाऊस आहे. 10th हाऊस हे कर्मस्थान आहे, म्हणजे तुमचं हे केंद्रस्थान आहे. सो केंद्रातली जी घरं असतात ना, ही 4th हाऊस, 10th हाऊस, 1st हाऊस, 7th हाऊस, ही इथे मेरिमेंट आहे, इथे विचारांची क्लॅरिटी आहे, फोकस आहे, इंटेलिजन्स आहे. सो इथे एक एकत्रितपणे फ्रेंडशिपपणे करण्याची एनर्जी आहे, ही फन एनर्जी आहे. सो ही जी केंद्रातली घरं आहेत ना, ही सगळ्या घरांना इफेक्ट करतात मुळात केंद्रातली घरं. सो त्यामध्ये मॅजिशियनचं कार्ड म्हणजे ओव्हरऑल तुमचा आठवडा मी सांगेन तुम्ही जे काही कराल ना ते एक म्हणजे काहीही करण्याची कॅपॅसिटीज आहेत तुमच्याकडे. 10th हाऊस सांगतो एक अशक्यातून शक्य करणं ही कॅपॅसिटी आहे. एक ऑर्गनाईज पद्धतीने करणं, प्लॅनिंग करणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित युटिलाइज करणं, रिसोर्सेस प्रॉपरली बॅलन्स करणं, हे 10th हाऊस दाखवतं. त्या गोष्टी तुम्ही कराल असं. 5th हाऊस हे आपलं प्रेमाचं स्थान आहे, प्रेम प्रणयाचं स्थान आहे, आपल्या मुलांचं स्थान आहे. तिथे नाईट ऑफ कप्स आहे. नाईट ऑफ कप्स हा सैनिक आहे, पण त्याचा अप्रोच हा खूप इमोशनल आहे. एक कप्स आहे त्याच्या हातामध्ये, इमोशन्स आहेत. सो 5th हाऊसमध्ये एक प्रेमाची ऊर्जा आहे. नाईट ऑफ कप्स दाखवतो एक प्रेमाची ऊर्जा आहे असं दाखवतो. सो तो एक छान आहे. अपोजिट साईडला किंग ऑफ कॉइन्स आहे, 11th हाऊस. सो कदाचित 11th हाऊस हे किंग ऑफ कॉइन्स काय आहे? किंग ऑफ कॉइन्स हा लॅविश व्यक्तिमत्व आहे आणि उपभोग घेणार आहे कुठल्याही गोष्टीचा. सो खर्च, एखाद्या पैशाचा विनिमय करणं किंवा हे 11th हाऊस आहे. सो एक लाभाच्या ठिकाणी ही चांगली एनर्जी आहे किंग ऑफ कॉइन्सची. आणि त्याचा ॲस्पेक्ट हा तुमच्या 5th हाऊस आहे. सो 5th हाऊस रिलेटेड एक जवळच्या व्यक्तींसाठी पैसा खर्च करणं किंवा एक इमोशनल अटॅचमेंट आहे. सो तिथे आपले छंद जोपासायचे असतील, ज्या गोष्टी तुमच्या मनाला आनंद देणार आहेत. नाईट ऑफ कप्स दाखवतो की कप्स इमोशन्स, जे तुमचे इमोशन्स फुलफिल करतील, जे तुम्हाला एक आनंद देतील, अशा गोष्टींमध्ये तुम्ही काहीतरी करणार. तिथे तुमचा एक अप्रोच चांगला असेल, ते काहीतरी मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. 5th हाऊस संबंधी मिळवण्याचा काहीतरी प्रयत्न कराल. नाईट्स आहे ना तिथे, सैनिक आहे तिकडे. सैनिक हा नेहमी कार्यरत असतो काही ना काही मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी, आणि त्याच्या हातामध्ये कप्स आहे. तो अप्रोच तुमचा इमोशनल असणार. मग कोणाच्याही बाबतीत 5th हाऊस आहे तुमच्या संततीचा संबंधी काही गोष्टी असतील ना, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक प्रेम, त्यांच्याकडे सुद्धा बघण्याचा तुमचा अप्रोच हा प्रेमळ असणार आहे. किंवा एक विद्या जरी मिळवण्याचा विचार केला तरीसुद्धा ते एक आवडीने कराल. एखादा छंद जोपासायचा आहे म्हटलं तर ते सुद्धा आवडीने कराल. ही छान एनर्जी आहे नाईट ऑफ कपची. प्रेम प्रणयाचं आहे. सो जवळच्या व्यक्तीशी एक चांगलं बॉन्डिंग असेल तुमचं. एक मी म्हटलं ना तुम्हाला इथे किंग ऑफ सोर्ड 7th हाऊसला आहे. सो कुठल्याही प्रकारची, इनफॅक्ट 7th हाऊस तुमचं जोडीदारचं व्यक्तिमत्वसुद्धा कसं एक प्युअर असेल, म्हणजे जो तुमच्या एक कनेक्टेड असेल या काळामध्ये, ती व्यक्ती पण तुमच्याशी लॉयल राहणार आहे. एक रॅशनल बिहेवियर असेल त्या व्यक्तीचं. सो लाईफ पार्टनरशी एक चांगलं बॉन्डिंग असणार. किंग ऑफ कप्स 5th हाऊस आहे, 7th हाऊसला किंग ऑफ स्वोर्ड्स आहे. एक चांगलं रॅशनल एक बॉन्डिंग असेल. नाईट ऑफ आपलं किंग ऑफ कॉइन्स सांगितलं, किंग ऑफ पेंटॅकल्स 11th हाऊसला लाभाला खूप चांगला आहे. द लवर्सचं कार्ड 6th हाऊसमध्ये आहे. सो 6th हाऊस हे आपलं नोकरीचं स्थान आहे, भाग्यदायाचं. नोकरीतून जो भाग्योदय होतो तिथे आहे. लवर्सचं कार्ड हे चॉईस दाखवतं. सो तिथे काही चॉईसेस करणं मे बी, किंवा एखादी कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी चांगले संबंध प्रस्थापित होणं 6th हाऊसला लवर्सचं कार्ड दाखवतं. कारण इंटेलेक्च्युअल लेवलला एक चांगलं बॉन्डिंग होणं. कारण 7th हाऊस हे जे पार्टनर्सचं स्थान आहे ना, म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे पार्टनर्स आहेत.
जोडीदार. सो तिथे किंग ऑफ स्वोर्ड्स आहे. सो तिथे एक प्युअरिटी आहे. सो 6th हाऊसला नोकरीच्या ठिकाणी सुद्धा एक बॉन्डिंग चांगलं असेल तुमचं. अप्रोच चांगला असणार आहे. कदाचित तुम्हाला काही चॉईसेस करावे लागतील मे बी. एक आजाराचं स्थान आहे 6th हाऊस. सो त्या दृष्टीने काही चॉईसेस करावे लागतील. ही ॲलोपॅथीने जाऊया का होमिओपॅथीने जाऊ, अशा प्रकारचं. किंवा ऑप्शन्स अवेलेबल होतील तुम्हाला. 2 ऑप्शन्स अवेलेबल होतील कदाचित 6th हाऊसमध्ये. कर्ज वगैरेशी रिलेटेडसुद्धा ऑप्शन्स अवेलेबल होते. लवर्सचं कार्ड पॉझिटिव्ह आहे, कारण लवर्सच्या कार्डला आहे ना एक एंजलिक गायडन्स आहे. सो एक एंजल्सची दृष्टी आहे त्याच्यावरती, आशीर्वाद आहेत. सो हे पॉझिटिव्ह कार्ड आहे 6th हाऊसमध्ये. सो एखादा आजार वगैरे असेल तर त्यातून सुद्धा तुम्हाला मार्ग मिळून जाईल किंवा काय. भाग्यामध्ये त्या टेम्परन्सचं कार्ड आहे. भाग्याची साथ आहे तुम्हाला. भाग्यस्थान हे बळकट आहे. टेम्परन्सचं कार्ड मुळातच 9th हाऊसचं आहे, 9th हाऊसमध्ये आहे. सो भाग्याची साथ आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक. सो काही आजारपणातून बाहेर पडायचं असेल किंवा काय तर त्यासाठी फेवरेबल पिरियड आहे. 12th हाऊसमध्ये 7 ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड. 7 ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड मुळात असं दाखवतं की तुम्ही डिप्लोमसी वापरता एखाद्या गोष्टीमध्ये. सो 12th हाऊस हे काय आहे की तुमच्या अडथळ्यांचं आहे. इथून तुमचे अडथळे बघितले जातात. एखादी हानी किंवा व्यय होणे, खर्च होणे, हिडन एनिमीज किंवा काय, तर त्यांच्या बाबतीत तुम्ही एक डिप्लोमसी वापराल की काही गोष्टी सोडायच्या असेल तर सोडून द्याल. जास्त विचार करणार नाही. एक स्वतःच्या फायद्याचा विचार करून पुढे जाल. एक अडथळे पार करताना सुद्धा एक तुम्ही स्वतःचं डोकॅलिटी वापराल काय तुम्ही. सो 12th हाऊस हे असं दाखवतं. सो ओव्हरऑल तुमची जी एनर्जी आहे ना, जी जेरा ऋण दाखवतं ती लाईक रिवॉर्ड फॉर हार्ड वर्क अँड परसिव्हरन्स असं आहे. सो एक ग्रोथ, फर्टिलिटी, फ्रुक्टिशनची एनर्जी आहे जेरा ऋणला. कुठलंही काम केलं तर त्याला एक तुम्हाला चांगलं फळ मिळणार आहे. भाग्याची मुळात साथ आहे. सो ती एनर्जी तुम्हाला या तुमच्या या सगळ्या स्प्रेडमध्ये दिसते मला की सगळीकडे ग्रोथ दिसते. एक पैशाच्या दृष्टीने 11th हाऊस किंग ऑफ कॉईन्स आहे. ऑथॉरिटी आहे. एक लॅविशपणा, एखादा उपभोग घेणे, पैशाचा उपभोग घेणे, एक जे काही मिळवलं आहे त्याचा उपभोग घेणे. आणि मुळात ते मिळणं, किंग आहे म्हटल्यानंतर ते तुम्हाला मिळणारच आहे. लाभ तुम्हाला मिळणारच आहेत, प्रश्नच नाही. तर स्टार्सचं कार्ड 2nd हाऊसमध्ये आहे. सो पैशाच्या दृष्टीने ॲबंडन्स इथे जे आहे ना, प्रॉस्पेरिटी अँड ॲबंडन्स जे जेरा दाखवतं ते तुमच्या इथे स्प्रेडमध्ये दिसते. इनफॅक्ट हार्वेस्ट, एखादा प्रयत्न करून त्यामधून तुम्हाला यश मिळतं आहे किंवा काही, तर हे आहे. सो ओव्हरऑल सगळी कार्ड्स तुमची बेस्ट आहेत. असं निगेटिव्ह कार्ड कुठला नाहीच आहे. सो हे पुढचे येणारे 7 दिवस हे तुम्हाला खूप चांगले जातील डेफिनेटली, प्रश्नच आहे. एक एन्जॉयमेंटची एनर्जी आहे. काहीतरी तुम्ही एन्जॉय कराल, फन कराल, सोशल व्हाल. आणि मॅजिशियनचं कार्ड आहे केंद्रामध्ये. जे काही कराल त्याला यश आहे. बऱ्याच पॉसिबिलिटीज ओपन होत जातील तुम्हाला. एखादी गोष्ट करायचा विचार जरी केलात ना तरी बऱ्याच पॉसिबिलिटीज ओपन होते. काही प्लॅनेटरी पण छान आहे. एक विचार केला तर एक 3 ऑफ कप्सची एनर्जी चांगली आहे. इंट्युएशनची एनर्जी आहे इथे. दुसरं म्हणजे 2 ऑफ कॉईन्स ही कंट्रोल घेणारी आहे. मीन्स ज्युपिटर इन कॅप्रिकॉन मी मगाशी म्हटलं, ही कंट्रोल घेणारी एनर्जी आहे. सो एक प्लॅनेटरीचा जरी विचार केला ना तरी खूप छान आहेत स्टार्स. सो ओव्हरऑल हे तुमचं प्रेडिक्शन्स आहेत पुढच्या वीकसाठी. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते कळवा. आवडलं असेल चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.